कार्तिकच्या आयुष्यात नेहमीच संघर्षाचा रंग होता. तरुण असतानाच त्याच्या मनात असंख्य स्वप्न होती, पण आयुष्याच्या कटू वास्तव्यानं त्याला वेगळ्या वाटेवर नेलं होतं. त्याचे स्नेहावर खूप प्रेम होतं, तीच त्याची ओढ, तीच त्याची प्रेरणा. पण त्याच्या आईच्या वाढत्या वयामुळे तिच्या मनाविरुद्ध जाऊ नये म्हणून त्यानं आपल्या प्रेमाचा त्याग केला आणि आईच्या पसंतीच्या मुलीशी म्हणजेच प्रियाशी लग्न केलं. त्याच्या लग्नाच्या शुभारंभाच्या दिवशी त्याच्या आईच्या चेहऱ्यावर समाधानी हसू होतं, पण कार्तिकच्या मनात सारखीच एक वेदना आणि दुःख दाटून येत होतं. लग्नानंतर त्याचं आयुष्य इतकंही सहज नव्हतं. कार्तिक जरी चांगल्या नोकरीत होता, चांगले पैसे कमावत होता, तरी मनाच्या खोलात असलेली ती उदासी त्याला कायम छळत होती. लग्नामुळे निर्माण झालेलं टेन्शन त्याच्या आयुष्याचा भाग बनला. रात्री तो दारूच्या नशेत घरी येऊ लागला. बायकोशी बोलताना त्याच्या शब्दात ताण आणि राग मिसळून यायचा. त्याचा हा बदल त्याच्या आईसाठी सहन करणे अत्यंत कठीण झाले. कधीच कुणाचं मन न दुखवणारा आपला मुलगा आपल्या एका निर्णयामुळे आयुष्याचा आनंद हरवून बसला, हीच खंत तिला जगू देत नव्हती. ती प्रत्येक दिवशी त्याला पाहून स्वतःच्या आयुष्याचा भार उचलत होती. रोज मुलाला समजून सांगायची, रोज सुनेला शांतपणे म्हणायची, माझा मुलगा असा नाही ग, त्याला समजून घेत जा, त्याला थोडा वेळ दे. प्रिया समजून घ्यायची, पण कार्तिकचा राग हा दिवसेंदिवस वाढला होता. हे सगळं पाहून एक दिवस त्याच्या आईचा धैर्याचा बांध तुटला. तिच्या आयुष्यातील हा धक्का सहन करताना तिनं अखेरचा श्वास सोडला. कार्तिकसाठी हा धक्का अपार होता. आई गेल्यानंतर त्याचं टेन्शन आणखी वाढलं. त्याच्या मनातील कोपऱ्यात अजूनही त्याच्या प्रियसीची आठवण होती. आता तर रोज दारू त्याचा आधार बनली आणि एकदा ती रात्र तो दारूच्या नशेत घरी आला. त्यानं प्रियाच्या जवळ जाऊन तिच्यासोबत रात्र घालवली. ही रात्र त्याच्या दृष्टीनं केवळ शरीराची गरज भागवण्यासाठी होती, पण प्रियेच्या मनात ती आनंदाची आणि प्रेमाची क्षण होती. नवरा जवळ आला, आपल्याला बायकोचा हक्क दिला हे पाहून ती खूप खुश होती. पण दुसऱ्याच दिवशी प्रियेच्या आनंदावर विरजन पडलं. कार्तिकला रात्री काय झालं होतं हेही नीट आठवत नव्हतं, पण रात्रीचे वाईट आणि चुकलेले निर्णय त्याच्या मनावर झपाट्यानं धडाधड करत होते. त्यानं लगेचच निर्णय घेतला की आता भारत सोडून अमेरिकेत निघून जाऊ. त्याच्या मनात एकटेपणा आणि जीवनाशी ताणतणाव हीच त्याची साथी होती. लग्नानंतर फक्त 1 महिन्यानं कार्तिकनं प्रियाला एक चिठ्ठी सोडून अमेरिकेत निघून जाण्याचा निर्णय घेतला. चिठ्ठीत त्यानं स्पष्टपणे लिहिलं होतं, प्रिया, मी फक्त आईसाठी तुझ्यासोबत लग्न केलं, पण माझं प्रेम दुसऱ्या मुलीवर होतं. अजूनही तिच्यावरच आहे. मी आता तिला विसरू शकलेलो नाही, कदाचित कधी विसरू पण शकणार नाही. ती दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न करून आता सुखी आहे आणि माझं मन अजूनही तिलाच शोधत आहे. तुझ्यामुळेच मी नेहमीच टेन्शनमध्ये राहिलो, दारू पिऊ लागलो आणि हेच माझ्या आईला सहन न झाल्यामुळे तीही मला सोडून गेली. हे फक्त तुझ्यामुळे झालं. आता मी अमेरिकेत जात आहे. तुला इथे राहायचं असेल तर राहा, नाहीतर तुझ्या घरी परत जा. मी पुन्हा इकडे येण्याची खात्री नाही, पण कसलीही गरज पडली तर हा नंबर आणि पत्ता ठेवून जातो. प्रियाला हा संदेश मिळाल्यावर तिच्या डोळ्यांतून पाणी आलं. तिनं लगेचच उत्तर दिलं, मला माहिती आहे तुम्ही मला तुमची बायको कधीच मानलं नाही, पण मी तुम्हाला माझा नवरा मानला आणि ती रात्र मी कधीच विसरू शकणार नाही, जेव्हा नशेत का होईना तुम्ही माझे झालात. खरं तर मी जाऊ शकते, पण माझ्या पोटात तुमचे बाळ आहे. आता त्या बाळाला मला आई आणि बाबाचं प्रेम द्यायचं आहे. त्यामुळे मी तुमची अगदी शेवटच्या श्वासापर्यंत वाट पाहील. मला खात्री आहे तुम्ही नक्की परत याल. ते पत्र अमेरिकेत पोहोचलं, पण कार्तिकच्या घरात काम करणारी बाई चुकीनं ते पत्र जुन्या कागदपत्रांमध्ये ठेवून देते आणि त्यामुळे कार्तिकला ते कधीच मिळत नाही. हळूहळू 5 वर्ष उलटतात. प्रिया आपल्या नवऱ्याविना राहून आपल्या बाळांची काळजी घेते. तिला
जुळे मुलं होतात, एक कार्तिकसारखा आणि एक तिच्यासारखा. दोघांचं पालन पोषण करणे तिच्यासाठी अत्यंत कठीण होतं, पण प्रिया धैर्यानं आपल्या हातात येईल ते काम करत राहते. लोकांच्या घरी धुणे भांडे करून तिनं स्वतःचं आणि मुलांचं पोट भरून आपला संसार चालवला. इकडे कार्तिक आपल्या अमेरिकेतील कामांमध्ये व्यस्त राहतो. कधी कधी शांत बसतो तेव्हा त्याला प्रियाची आठवण येते. तो मनात विचार करतो, तिच्यासाठी मी एवढं का सहन केलं, तरी तिची आठवण का येते. माझं आयुष्य तिच्यामुळेच खरंच बर्बाद झालं आहे का, की तिचीही यात काही चुकी नाही. एक दिवस जुने कागदपत्र शोधताना त्याला प्रियाचे पत्र त्यात सापडते. ते वाचल्यावर त्याला समजते की ती त्याच्यापासून गरोदर आहे आणि त्याची बाळाची आई आहे. त्याच्या पायाखालची जमीन सरकते. दारूच्या नशेत घालवलेली ती रात्र त्याला आठवते. 5 वर्ष उलटली आहेत आणि त्याच बाळ अजूनही प्रियाकडे आहे. आता ते त्याला बाप म्हणेल का, तो त्यालाच प्रश्न विचारतो. प्रिया अजूनही माझी वाट पाहत असेल का तिकडे, माझे बाळ मला ओळखेल का, मी त्याच्याजवळ गेलो तर. कार्तिक आपली बॅग भरतो आणि भारतात आपल्या घरी येतो. घरी पोहोचल्यानंतर त्याला अंगणात खेळत असलेली एक मुलगी आणि एक मुलगा दिसतात. मुले त्याच्याकडे धावत येतात आणि आनंदाने बाबा म्हणू लागतात. कार्तिकला आश्चर्य वाटतं. त्याला मनात वाटतं की मुलं त्याच्यावर राग करतील, पण उलट त्यांना त्याचा बाबा आला म्हणून कवटाळत होते. त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. तोच प्रिया देखील शेजारच्या घरातून धुणे भांडे करून आपल्या ओढणीला हात पुसत पुसत बाहेर येते. तिची अवस्था पाहून कार्तिकला खूप दुःख होतं. तिने 5 वर्ष कठीण परिस्थितीत काढले होते. आपल्या मेहनतीनं तिनं मुलांचा तिचा उदरनिर्वाह केला होता. कुठलंही वाईट काम न करता, दुसरे लग्न न करता कष्टाने कमावून ती राहिली होती. तिनं स्वतःचा अभिमान टिकवला आणि मुलांना लहानाचे मोठे केले. ते पाहून कार्तिकला सुद्धा तिचा अभिमान वाटत होता. आपल्या आईनं आपल्यासाठी निवडलेली मुलगी बेस्ट आहे याची जाणीव आज त्याला होत होती. प्रियाने कार्तिकला घरात बोलवले. तो घरात आला, पण घरातील परिस्थिती, मुलांचं हलाखीतील जीवन पाहून तो स्वतःलाच दोष देऊ लागला. परिस्थिती कितीही गरिबीची असली, पण प्रिया व मुले एकमेकांच्या प्रेमाने भरलेले होते. कार्तिक तर स्वतःला गुन्हेगारच समजत होता. प्रियाकडे माफी मागत होता आणि प्रियाने त्याला समजून घेतलं, त्याला माफ केलं. दोघांनीही आज पहिल्यांदाच मनापासून एकमेकांना मिठी मारली. कार्तिकला आता आपल्या मुलांचा आणि प्रियाचा आनंद देण्याची संधी मिळाली. आज पहिल्यांदा कार्तिक आणि प्रिया खऱ्या अर्थाने एकत्र होते. त्यांनी आपले सगळे दुःख विसरले, एकत्र संसार सुरू केला आणि आपल्या मुलांसोबत आनंदी जीवन जगत आहेत. कार्तिकने समजले की प्रेम, ताणतणाव, दुःख आणि संघर्ष यांचा संगमच आयुष्याला खऱ्या अर्थाने घडवतो. जे दुःख, जी परिस्थिती प्रियाने आपल्या मुलांसोबत अनुभवली होती, त्याच्या कितपत जास्त आनंद आज कार्तिक त्यांना देत आहे आणि हसून खेळून त्यांचा संसार फुलत आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, कधी कधी आपलं मन जिंकणं हे इतरांना जिंकण्यापेक्षा जास्त महत्त्वाचं असतं. नातं टिकवायचं असेल तर त्यात प्रेम, संयम आणि विश्वास हवा. कारण पैसा, पद, परदेश हे सगळं नंतरचं, पण कुटुंब, बायको, मुलं आणि आईवडील यांचं प्रेम हेच खरं संपत्ती असते. चुका होणं साहजिक आहे, पण त्या चुकांची कबुली देऊन आपलं नातं वाचवलं तर आयुष्य मात्र सुंदर होतं. बाकी ही कथा तुम्हाला कशी वाटली खाली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. कथा आवडली असेल तर मित्रांनो, या कथेला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन छान सुंदर कथेमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.